प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देव प्रसिद्ध साधू जगन्वंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा भगवान परमात्म्याच्या जयंतीच्या जन्मोत्सवाच्या दिनी घेण्यात येणारा अशा प्रकारचा अभंग या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला आहे. कारण खरं तर आजचा अभंग हा आहे, रात्री घ्यायचा अभंग नाही आहे. रात्री कुठलाही घेतला तरी चाललं असतं. धर्माची तू मूर्ती तुझे हाती. पण आज ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण होतो त्या वेळेला आजचा हा अभंग महत्वाचा आहे. बर, दुसरी गोष्ट अशी आहे, कोणत्याही देवाचा जन्म असू द्या त्याच्यात काही फरक नाही. कारण वारकरी संप्रदाय कोणत्याही देवाचं जर त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करत असेल तर तुकोबारायांचा अभंग आपल्यामध्ये घेतला जातो. आपल्याला श्री गुरु दादासाहेबांच्या फळावरती तुकोबारायांचा अभंग घेतला जातो. नेमका त्याच जन्माचा किंवा त्याच भगवान परमात्म्याच्या नावाचा अभंग त्या ठिकाणी कुठेही नाही आपल्या तुकोबारायांच्या गाथेमध्ये आहे का? आज भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आहे. तुकोबारायांनी भगवान दत्तात्रेयांच्या विषयी त्या ठिकाणी काही वर्णन केलेलं नाही. बघा गाथ्यामध्ये पडताळून पहा, धर्मसंकटच आहे एक प्रकारचं बरं का. कारण आपल्या फळावरती कसं आहे, तुकोबारायांचाच अभंग घेतला जातो आणि तुकोबारायांचा अभंग तर कीर्तनासाठी घ्यावा लागतो. मग आज भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या दिनी तुकोबारायांचा अभंग घेत असताना मग कोणता अभंग घ्यावा? दत्तगुरूंचं वर्णन तर तुकोबारायांनी केलेलं नाही. मग कुणी केलंय? नामदेवरायांनी केलंय, नाथरायांनी तर भरभरून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मला शांती ब्रह्म नाथरायांनी दत्तगुरूंचं एवढं वर्णन केलेलं आहे आणि आताच जे प्रमाण होतं ते प्रमाण सुद्धा नाथरायांचंच प्रमाण. दुसऱ्या सर्व संतांनी त्या ठिकाणी दत्तगुरूंचं वर्णन केलं. मग तुकोबारायांना वर्णन करता आलं नाही का? तुकोबारायांना वर्णन करता आलं, केलं तुकोबारायांनी. वर्णन करत असताना भगवान परमात्मा एकच आहे, भगवंत एकच आहे, देव एकच आहे. मग त्यांची अनेक नावं असू शकतात, अनेक नावं असू शकतात. भगवान परमात्म्याच्या अनेक नावं असू शकतात, अनंत अवतार असू शकतात आणि त्या अनंत अवतारापैकी एखाद्या अवताराचं नामस्मरण त्या ठिकाणी असू शकतं, नसू शकतं. कारण बाळक्रीडेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भरपूर अशा प्रकारचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. परंतु वर्णन करत असताना नेमकं त्याच देवतेचं वर्णन करावं अशातलं काही भाग नाही आहे. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचा आहे दत्तगुरूंचा जो संप्रदाय आहे, तो दत्तगुरूंचा संप्रदाय आणि आपला वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये एवढं साम्य आहे, त्याच्यात वेगळेपणा कुठलाही त्या ठिकाणी सांगता येत नाही. बरं का, वेगळेपणा नाहीच. दुसऱ्या संप्रदायामध्ये एखाद्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल की त्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल, पण दत्तगुरूंच्या संप्रदायामध्ये माळ नक्कीच आहे, माळ नक्कीच आहे. बरं का, फक्त एवढंच आहे, दत्तगुरूंच्या संप्रदायामध्ये नाथ संप्रदायाची जी शिकवण आहे ती नाथ संप्रदायाची शिकवण तिथं पुढे घालून दिलेली आहे. बर, नाथ संप्रदाय म्हणजे काय, ते काही दुसरा संप्रदाय आहे का? तो सुद्धा दुसरा संप्रदाय नाही महाराज. ती सुद्धा परंपरा आपल्या वारकरी संप्रदायापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कशी येऊन पोहोचलेली आहे सांगतो तुम्हाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि नंतर गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार शोधविले. हा गुप्त असणारा जो मंत्र आहे
तो गुप्त असणारा मंत्र माऊली ज्ञानोबारायांपर्यंत आला आणि तिथून पुढं आमच्या ज्ञानोबारायांनी काय केलं माहितीये का? आमच्या ज्ञानोबारायांनी तो सर्व जगाला, संपूर्ण जगाला उघडा अशा प्रकारचा मंत्र करून दिला मला. उघडा मंत्र जाणा, गुप्त अशा प्रकारचा मंत्रच ठेवला नाही. पण दत्तगुरूंच्या संप्रदायामध्ये आतापर्यंत ती परंपरा चालू आहे महाराज. गुरु आणि शिष्य, गुरु आणि शिष्य. पण वारकरी संप्रदायाचं एक ऐश्वर्य म्हणा किंवा एक मोठेपणा म्हणा किंवा अभिमान म्हणा, तो अभिमान अशा प्रकारचा आहे की संतांनी जे जे काही सांगितलेलं आहे ते संपूर्ण जगाला सांगण्याचा उपोद्घात आपल्यापर्यंत पाहायला मिळतो. वारकरी संप्रदायाचे द्योतकच अशा प्रकारचा आहे, वारकरी संप्रदायच अशा प्रकारचा आहे की सर्व संप्रदायांना सामावून घेणारा अशा प्रकारचा संप्रदाय आहे. त्याला वेगळेपणा जाणवत नाही किंवा वेगळेपणा करूच शकत नाही वारकरी संप्रदाय. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत जेवढे काही भगवान परमात्म्याचे अवतार आहेत त्या अवतारांचं वर्णन आमच्या संत महात्म्यांनी केलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याचे अनंत अशा प्रकारचे अवतार आहेत, कित्येक अशा प्रकारचे अवतार आहेत. बघा वर्णन केलेलं आहे. अनंत अवतार घेसी भक्ता अवताराच्या राशी अनंत अवतार आहेत भगवान परमात्मा. कशा करता येत असतो भगवान परमात्मा? परवाच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती झाली महाराज. गीता जयंती, गीता जयंती. गीता जयंती म्हणजे काय? गीतेचा जन्म झाला त्या दिवशी, श्रीमद भगवद्गीतेचा त्या दिवशी जन्म झाला. आणि 18 अध्याय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कोणाला सांगितले? कोणाला सांगितले? कोणाला? अर्जुन म्हणजे कोण आता सध्या? त्यालाच सांगितलं नाही, त्यालाच विकलं नाही, ते आपल्याला सुद्धा सांगितलं नाही. ते आलं का लक्षात? भगवान परमात्मा एकाच्या कैवाडे खोडे, एकासाठी येतो पण अनंत लोकांचा काय करतो? तो उद्धार करून जातो. बरं का, उद्धार करून जातो. मग त्याच्या हातानं मरणं असो किंवा त्याच्या हातानं तरणं असो, उद्धारच होतो ना. पुतणा सुद्धा त्याच्या हातानं मेली, परमात्म्याच्या हातानं मेली. तिला साहित्य नावाची मुक्ती मिळाली महाराज. मग शेवटी तिला पाप पथनामध्ये घातलं का? नाही, तिला मुक्तीच देऊन मुक्त करून टाकलं महाराज. तर भगवान परमात्म्यांनी ही जी काही भगवद्गीता सांगितलेली आहे ती कुणाकरता सांगितली हो? कुणाकरता सांगितली? अर्जुनासाठी सांगितली नाही महाराज.
अर्जुनासाठी तर सांगितली, कारण अर्जुन ऐकत नव्हता, मोहपाशामध्ये अडकलेला होता. आणि मोहपाशामध्ये अडकल्यामुळं त्याचा मोह जो आहे तो मोह काढून टाकण्याकरता जे काही तत्वज्ञान भगवान परमात्म्याने सांगितलं ते तत्वज्ञान म्हणजे अर्जुनाचं मोह घालवून टाकणार तत्वज्ञान होतं. मग आता सध्या अर्जुन कोण आहे सांगा या काळामध्ये? सध्या अर्जुन कोण आहे आता या काळामध्ये? या काळामध्ये आपणच अर्जुन आहोत. आपण मोहजाळामध्ये अडकलो की नाही? मोहपाशामध्ये अडकलो. हे माझं, ते माझं, एवढा पैसा माझा, माझी आई, माझा बाप, माझा मुलगा. बर, सर्वात महत्वाचं आपल्याला प्रिय जर काय असेल, आपल्याला सर्वात प्रिय प्राण आहे आपला प्राण. आपल्याला सर्वात प्रिय प्राण आहे. त्याच्याही पेक्षा काय प्रिय आहे सांगा बरं? त्याच्याही पेक्षा पैसा नाही. पैशामध्ये सर्वात पैशाच्या नंतर येतो नंबर पुत्राचा नंबर येतो. पिता पुत्र. आणि पुत्राच्या नंतर आपल्या प्राणाचा नंबर येतो. आणि प्राणाच्या नंतर सर्वात शेवटी नंबर येतो प्राणात आत्मा परप्रिय. प्राणापेक्षाही आपला जो आत्मा आहे तो सर्वात प्रिय असतो. मग त्या आत्म्याला काय आवडत असेल? काय आवडतं सांगा बरं? आता विचारणारच आम्ही सगळ्याला. मी गुरुजीचा, माझी जातच ती आहे गुरुजीची. मला विचारावंच लागते. विद्यार्थ्यांना विचारलं तर कोणाला विचारावं? तुम्ही तर सगळे आता या ठिकाणी जपी तपी महंत वगैरे सगळे समोर बसलेले आहात, ज्ञानी आहात. मी एक ज्ञान पिपासू आहे. तुमच्याकडून ज्ञान घेणार आहे मी. मग मला विचारायला काय हरकत आहे? त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय, ततः किम. त्याच्या पुढे काय? मग सांगायला काय हरकत आहे? तुम्हाला सांगू शकता. असो, जे काही आहे ते आहे. म्हणजे आपला जो आत्मा आहे तो आत्मा सर्वात प्रिय असतो. आणि त्या आत्म्याला काय आवडतं सांगा बरं? त्या आत्म्याला काय आवडतं? परमेश्वर. लेकर आवडते. अजून काय? नाही. सर्वात आवडीची गोष्ट जर असेल आत्म्याला तर सुख आवडतं. सुख महाराज, सुख. शरीराला आवडतं सुख महाराज. शरीराला सुद्धा सुख आवडतं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. एखाद्या मुलाला चिमटी काढल्यानंतर त्यानं काय करते? लगेच डोळ्यातून पाणी येते मला. बर, हे शरीर आपलं आहे का? मग कशासाठी तळमळ चालू आहे? सगळी सगळी सुखासाठी तळमळ चालू आहे. मला सुखासाठी तळमळ चालू आहे. आणि सुख कधी व्हावं वाटतं बरं? कधी व्हावं वाटतं? बरं, आत्म्याला सुख व्हावं असं का वाटतं? दुःख होऊच नाही असं का वाटत नाही? आत्म्याला सुख का व्हावं वाटतं? याचं कारण एकच आहे महाराज. भगवान परमात्म्यांनी गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे महाराज. काय सांगितलं माहितीये का? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्चष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान परमात्म्यांनी सांगितलं या 84 लक्ष जीवांमध्ये जेवढे काही जीव आहेत त्यांच्यामध्ये मी आहे म्हणून सांगितलं. ममैवांशो, माझा अंश आहे ते सगळे. ते सगळे कोण आहेत? माझा अंश आहे. बर, तो परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा आहे. परमात्मा कसा आहे सांगा बरं आता?
सर्व सुखाचे आधार Wow.